या ठिकाणी तुमच्या समोर राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ साहेब यांच्या विषयी भाषण व पोवाडे सादर करणार आहे, ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावे ही माझी नम्र विनंती. जो राष्ट्राची शान देशभक्तीच्या नमन तिला करोडी नमन तिला करोडी. मित्रांनो, राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ साहेब यांचा जन्म बुलढाणा जिल्ह्यात शिंदखेड राजा या गावी झाला. त्यांच्या आईचे नाव माळसा राणी व वडिलांचे नाव लखुजीराजे जाधव हे होते. मित्रांनो, स्वराज्य खरं तर जिजाऊ साहेबांमुळेच घडलं, कारण त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर चांगले संस्कार केले आणि म्हणून हे स्वराज्य घडलं. मित्रांनो, जिजाऊ साहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर चांगले संस्कार काय केले, कसे केले हे तर आपण पाहणारच आहोत. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म हा नेमका मानोजी राजांच्याच कुळामध्ये, शहाजीराजांच्याच कुळामध्ये का झाला? कारण कुणाच्याही घरामध्ये युग पुरुष जन्माला येत नाहीत. त्याला पूर्वीचे संस्कार तसे असावे लागतात, पूर्वीचे कर्म सुद्धा तसे असावे लागतात. जसं ज्याचं कर्म असतं ना तसं त्याला फळ मिळत असतं. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. मानोजी राजांचे कर्म मी तुम्हाला सांगतो, नीट ऐका. मानोजी राजांकडे कर्तकारी होती, तीच कर्तकारी छत्रपती शहाजीराजांच्या अंगात, तीच कर्तकारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अंगात. कर्तकारी वाढत 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 राज्य व्हावा ही तर स्त्रीची इच्छा. इथल्या देवदेवतांना वाटत होता, इथल्या आया बापड्याला वाटत होता राज्य निर्माण व्हायला पाहिजे आणि त्यासाठी एक युग पुरुष जन्माला यायला पाहिजे. तिथल्या आया बहिणीच्या किंकाळ्या बंद झाल्या पाहिजे. मग कुठे येणार आहे तो जन्माला? तर तो जन्म घेणार आहे जिजाऊ साहेबांच्या. आणि मानोजी राजे म्हणजे शिवाजी महाराजांचे आजोबा शिखर शिंगणापूरला गेले. तिथं त्यांची काही जमीन होती आणि ते जमीन कसण्याचं काम ते करत होते. आणि ज्या वेळेला मानोजी राजे जमीन कसण्याचं काम करत होते त्याच वेळेला मानोजी राजाला सोन्याचा हंडा सापडला. नीट ऐका बरं का.